आज आपण आंबेडकर हायस्कूल या ठिकाणी जे झालेला विषय आहे त्या विषयामध्ये आपण लाईव्ह केलेले आहात. पण आता शिक्षण अधिकारी यांनी जे काही आपल्याला मार्ग दिलेला आहे, काय कशा प्रकारे त्यांनी सांगितले आपल्याला? आम्ही आंबेडकर हायस्कूलची पाहणी केल्यानंतर आम्ही सरळ गट शिक्षण अधिकारी यांना येऊन भेटलो. शिंदे साहेब यांना आम्ही लेखी स्वरूपात हे निवेदन दिले आणि निवेदनामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की शाळेचे जे शौचालय आहेत किंवा आजूबाजूची दुर्गंधी आहे आणि जो किचन आहे त्या किचन मध्ये एवढी बेकार अवस्था आहे की जेणेकरून आतमध्ये जे शिजवलं जाणारं जे धान्य आहे हे धान्य अक्षरशः त्याला आळी लागलेले आहेत. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खडे आहेत, कोळी आहेत, झुरळ फिरतायत आणि अशा प्रकारचं अन्न त्या मुलांना दिलं जात आहे. हे आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितल्याच्या नंतर त्यांनी तात्काळ त्याच्यावरती कारवाई केलेली आहे आणि संबंधित जी शाळा आहे त्या शाळेची पूर्ण चौकशी करून 8 दिवसाच्या आतमध्ये जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेवरती कारवाई करू अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे. आणि आमचा विश्वास आहे की जे शिंदे साहेब जे शिक्षण अधिकारी आहेत हे त्या विषयाचा छडा लावतील आणि संबंधितांवरती कायदेशीर कारवाई करतील, जेणेकरून या मंडणगड तालुक्यातील रहिवासी असतील आणि किंवा विद्यार्थी असतील, ज्या विद्यार्थ्यांचे पालक आहेत या पालकांनी जे आमच्याकडे तक्रार केली नाही त्या तक्रारीचा आम्ही शहानिशा केलेला आहे. आणि आमची पुन्हा एक मागणी आहे की जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास हे शिक्षक लोक पुन्हा देतील तरी संघर्ष समिती कोणत्याही प्रकारचा त्रास विद्यार्थ्यांना दिलेला खपवून घेणार नाही. कारण आता जे मुलांचे पालक आमच्याकडे आलेत म्हणजे ते मुलांना त्रास देतील अशा आम्हाला शंका आहे त्यांच्यावरती. कारण जे कर्मचारी आहेत जे शिक्षक वर्ग आहे हे उद्धटपणे बोलत होते आणि ते उद्धटपणाचं त्यांना उत्तर काय ते आम्ही आज दिलेलं आहे. जर या प्रशासनाने जर याच्याकडे हलगर्जीपणा घेऊन जर बघितलं तर त्यांना आम्ही आमच्या शाळेने काय उत्तर द्यायचं ते आम्ही उत्तर देऊ. मग आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते हायस्कूल आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला जर कलंक लावण्याचं काम जर तिथले जर ते शाळेतले कर्मचारी करत असतील तर त्यांना काय धडा द्यायचा तो आम्ही संघर्ष समितीच्या माध्यमातून नक्की देऊ. ओके.